नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मराठा समाजाला या ठिकाणी जो काही संघर्ष करावा लागला होता किंवा जो काही संघर्ष चालू होता, तर त्या संघर्षाच्या अंती सर्व मराठा समाजाला या ठिकाणी एक आनंदाची बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने बहुतांश ठिकाणी आता ओबीसी सर्टिफिकेट मराठा बांधवांची जी काही मुलं असतील, शाळकरी मुलं असतील किंवा ओबीसी मराठा बांधव असतील, तर त्यांनी लवकरात लवकर आपलं ओबीसी कार्ड जे काही कास्ट सर्टिफिकेट ते काढायचं आहे आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आणि महत्त्वाचा पुरावा आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्या पुराव्यासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. जो काही आपला ओबीसी सर्टिफिकेटला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे मित्रांनो, तर तो सध्याच्या स्थितीला आपल्याला एक जे काही वंशावळ आहे किंवा जे काही गावाचं कास्ट असणार आहे तर त्या संदर्भातला आहे किंवा किंवा आपण ज्याला जे काही कुणबी असल्याचे जे काही पुरावे आहेत तर ते पुरावे नेमके कसे शोधायचे आणि आपल्याला सेतूमध्ये सादर करायचे तर त्या संदर्भातला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, पुरावा आपल्याला शासनानेच त्या ठिकाणी दिलेला आहे. शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी तो पुरावा बघायला मिळणार आहे. तर आपल्याला करायचं काय मित्रांनो, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या जो काही जिल्हा तुमचा असणार आहे तर त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे जसं की माझा जिल्हा जो काही आहे तर तो जालना आहे आणि माझ्या जालना जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे तर ती jalna.gov.in ही आहे. त्याच्यावरती गेल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवरती अगोदर सर्च करायची, गुगल क्रोममध्ये जाऊन ही वेबसाईट सर्च करायची. त्यानंतर त्या ठिकाणी जो काही सर्च बार असणार आहे तर त्या सर्च बारमध्ये आपल्याला कुणबी कुणबी व्यवस्थित टाईप करायचं आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय विदाऊट स्पेस, आणि आपल्याला समोर दिसणाऱ्या सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि त्यामध्ये जो काही आहे बघा, कुणबी नोंदी आढळलेला महसूल अभिलेख, कुणबी नोंदी किंवा कुणबी नोंदी आढळलेला महसूल अभिलेख या तिसऱ्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर जो काही आपला तालुका असणार आहे तर तो तालुका आपल्याला निवडायचा आहे. मग जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा कोणताही असू द्या. भोकरदन आपण या ठिकाणी निवडूया. भोकरदन निवडल्याच्या नंतर आपल्याला अशा मेसेज येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला तो ईमेलचा ॲक्सेस मागेल, जेणेकरून आपल्याला ड्राईव्हवरती पाठवण्यात येईल. तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर आपण गुगल ड्राईव्हवरती रिडायरेक्ट त्या ठिकाणी होऊन जाऊयात. त्या ठिकाणी जर आपण बघाल तर यामध्ये आपल्याला बहुतांश गावांची नावं दिसत आहेत आणि त्याचबरोबर तहसील मंडळसुद्धा दिसतंय. जर आपलं गावाचं नाव त्या ठिकाणी सापडत नसेल तर तहसील लँड रेकॉर्ड डाटामध्ये आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या गावांची यादी त्या ठिकाणी ओपन होईल. दगडवाडी, दाऊदपूर, कोदा आणि शेवटी येतं कोदोली. तर आपण कोदोलीला निवडून घेऊया. त्याच्यानंतर ही जी काही आहे तर ती फाईल त्या ठिकाणी रेडी व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे डाउनलोडिंगला या ठिकाणी ती पडणार आहे. 8.2 MB ही फाईल आहे. थोडीशी मोठी ही फाईल आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, फाईल ओपन झालेली आहे. फाईल ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर प्रतिकडील इमारतीवर यादीनुसार नंबर 33 जो काही आहे तर या ठिकाणी आहे. त्यामध्ये जे काही आहे तर ते सगळं आपल्याला न वाचण्यासारखं आहे. तर ते मोडी लिपीमध्ये, म्हणजे जी काही आपली अगोदरची लँग्वेज होती तर त्याच्यामध्ये ते आहे आणि तिचा जो काही सारांश आहे तर तो आपल्याला शासनाच्या माध्यमातून खालच्या पेजेसवरती आपल्याला तो देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये जर आपण बघायला जाल मित्रांनो, तर आपल्या मराठीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी लिहून देण्यात आलेल्या आहे आणि त्या अंतर्गत जो काही माझं गाव आहे तर त्या गावामधले जितके काही लोक असतील किंवा जितके काही मराठा बांधव असतील तर ते सगळेच्या सगळे कुणबी प्रमाणपत्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जे काही आहे कुणबी असल्याचे पुरावे आपण शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती शोधू शकतो. याचा असा एक फायदा आहे की ज्यावेळेस आपण सेतूवरती जातो तर त्या पुराव्यांवरती कोणीही आक्षेप त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. म्हणजेच एक ठाम आणि ठोस पुरावा आपल्या समोर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जे काही आहे तर आपलं कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.